काय होईल? धीरज माझा भाऊच नाही तर प्राण होता तो माझा. काय आहे वेड्यासारखं? हे बघा, धीरज भाऊजींच्या जाण्यानं तुम्हाला खूप मोठा धक्का बसलाय, त्याची जाणीव आहे मला. थोड्याच दिवसात माझ्या भावाची माया दिली त्यांनी मला. त्यांच्या जाण्यानं या घराचं खूप मोठं नुकसान झालं याची जाणीव आहे मला. हो, पण आता यातून आपल्याला सावरायला नको का? अगं तेच तर शक्य होत नाही ना दामी. मी काय करू? एक क्षण सुद्धा माझ्या नजरेसमोरून दूर होत नाही माझा धीरज. सुजल, हो, तुम्हाला समजवण्या इतकी मी मोठी नाही, कारण बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्याकडूनच शिकले आहे. हसणं, रडणं, अगदी प्रेम करणं सुद्धा. या घराला आधार ठरणारे सुजल, तुम्हीच जर असे हतबल झाला तर मग आम्ही काय करायचं? जोपर्यंत धीरज होता तोपर्यंत घर पण होतं या घराला. लहान असून सुद्धा आधार वाटायचा मला. पण आज माझा धीरज न सांगताच मला निघून गेला. सुजल, शांत व्हा, शांत व्हा. हे बघा, धीरज भाऊजींचं आयुष्यच तेवढं होतं, त्याला आपण तरी काय करणार? नियतीपुढे आपण शून्य आहोत. सगळ्याच गोष्टी नियतीच्या माती मारून कशा चालतील? जेव्हा त्या घडलेल्या घटनेला जबाबदार कोण हे शोधण्यासाठी आपण कमजोर पडतो, तेव्हा आपल्याकडे एकच सोपा मार्ग होतो, तो म्हणजे दैवाला दोष देण्याचा. अगं धीरजला सुद्धा गळा दाबून मारलं गेलाय, मग हा सुद्धा दैवाचाच खेळ समजून विसरून जायचं का आपण? मग काय करणार आहात तुम्ही? शोध घेईन त्या नराधमाचा. पण ते अस्तित्वातच नाहीये, त्याचा शोध कसा घेणार आहात तुम्ही? म्हणजे तुला काय म्हणायचंय? धीरजला मारणारा कोणी माणूस नसून आत्मा होता? याची पूर्वकल्पना तुम्हाला बाबांनी आणि धीरज भाऊजींनी दिली असून सुद्धा तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं. जे दामिनी तू सुद्धा? हा सुजल, त्यावेळी बाबांचं तुम्ही ऐकायला हवं होतं, पण तुमच्या हट्टापायी तुम्ही धीरज भाऊजींना गमावून बसला. हा हट्टाचा प्रश्न नाही दामिनी. तुम्हाला कसं कळत नाही? आत्मा वगैरे सर्व फालतू गोष्टी आहेत, सर्व फालतू गोष्टी आहेत. मग मला सांगा, त्या दिवशी शेखर भाऊजींनी धीरज भाऊजींचा गळा दाबला होता. आम्ही तिघच होतो. मी त्यांना अडवलं म्हणून काय शेखर भाऊजींना तुम्ही जबाबदार धराल का? त्यांच्या व्यतिरिक्त घरात आम्हीच होतो, बाबा आणि मी, म्हणून तुम्ही आम्हाला जबाबदार धराल का? बाबा, बाबा, आता तुम्ही तरी समजावा यांना आणि कृपा करून आपण हे घर खाली करूया. कोणी जाणार नाही तू. आणि तुला एवढी जर काळजी वाटत असेल तर आपल्या माहेरी निघून जा. सुजय, अरे आपल्या पत्नीशी बोलण्याची कोणती पद्धत? अरे आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठीच बोलताय ना ती. दामिनी, आमचं भलं जर तुला पाहायचं असेल तर प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, प्लीज. सुजल, सुजल. सुनबाई, बाबा, हो, कसं समजवायचं यांना? नाही ऐकणार तू. अगं ज्या गोष्टी त्याला पटत नाहीत ना त्याला सांगण्यात काहीच अर्थ नाही. पण सुजलने तुझा तरी विचार करायला हवा होता. बाबा, हो, मला माझी काळजी नाहीये. मला काळजी वाटते ना ती तुम्हा तिघांची. समाधान वाटलं तू, समाधान वाटलं. अगं आमची पण काळजी करणारं कोणीतरी आहे याचं समाधान वाटलं. बाबा, हो, काळजी न करून कसं चालेल? या घराला एका स्त्रीची कमतरता होती आणि ती उणीव मला नको का भरून काढायला? ती उणीव तू भरून काढलीस, पण तू भरून काढलीस. जेव्हा लग्न करून मी या घरी आले ना, तेव्हा या घरातल्या माणसांशी कसं वागायचं ना ते सुद्धा कळत नव्हतं मला. पण सुजलच्या सहवासाने आणि तुमच्या मायेने आपल्याशी कसं वागावं ना हे शिकले मी. हे बघ, हे तुझ्यातील असलेले गुणधर्म आहेत तुझ. अगं त्यासाठी कुणाकडून शिकण्याची गरज नसते. प्रेम, माया यांचा हृदयाच्या देठापासून उगम होतो. ते कुणाच्या सांगण्यावर होत नसतं. बाबा, कदाचित मी इथे आले तेव्हा कसं वागायचं हे न समजण्यामुळे मी कशीही वागत होते. कदाचित तुम्हाला माझा राग सुद्धा आला असेल नाही सुंदर, आणि आता ते असू दे. अगं माणसं ओळखण्यात आम्ही सुद्धा चुका केल्यात. जा, तू
तुझी ही कामं आटप जा. आणि हो, सध्या तरी सुजलला काहीच बोलू नकोस. सगळ्या तिरक लाडकं होतात. बाबा, हे बघा, शांत व्हा तुम्ही. शांत व्हा. जा, तू तुझी कामं आटप जा. कामं ठीक आहे. ये. बस. सुजल कुठे आहे? आहे आतमध्ये. मध्ये ऑफिसला नाही गेला. अरे ते तूच विचार. तूच विचार. अरे हे कामात लक्षात लागत नाही त्याचं. आज 15 दिवस झाले, अजूनही विसरला नाही तो धीरजला. तुम्ही तरी कुठे विसरले का? अरे प्रयत्न करूनही विसरता येत नाही रे त्या. पण होताच माझा गुन्हे. आहे, आतमध्ये आहे. अरे तू तरी समजव त्याला. तू तरी समजव. बाबा, बाबा. सुजल, ए सुजल. ऑफिसला नाही गेलास? नाही. का? अरे लक्षच लागत नाहीत कशा. वेडा आहेस का रे तू? असं किती दिवस स्वतःला कोंडून घेणार आहेस? तुला काय वाटतं, धीरजचं तुझ्याशिवाय दुसरं कोणाला दुःख नाही? तुझ्या या अशा वागण्याने दामिनी वहिनी आणि आबाच्या मनाची स्थिती काय झाली त्याचा विचार तू का करत नाहीस? सुजल, अरे सावर स्वतः विसर सगळं. सगळं विसरणं कसं शक्य आहे? फक्त धीरजला विसरतो. उमेश, मला एक सांग, तुझा या घराशी संबंध काय? धीरज कोण लागतो तुझा? सुजल, हे तू मला विचारतोस? प्रश्न कोण विचारतो ह्याचा नाही उमेश. अरे पण या घराशी माझा किती जवळचा संबंध आहे हे तुला माहित नाही? अरे तू एक माझा मित्र आणि मित्राचा भाऊ. तो मित्राचा भाऊ. अरे म्हणूनच तू सहज बोलू शकतो सगळं विसर म्हणून. अरे धीरज कोण्या मित्राचा भाऊ नाही, सक्का भाऊ आहे तो, माझा सक्का भाऊ. आणि तुम्ही म्हणता सगळं विसर. अरे तेवढं विसरणं जर मला शक्य असतं तर तुम्ही लोकांनी एवढं समजायची मला गरजच भासली नसती बघ. अरे पण याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का? इथेच जर तुम्ही मला समजून घेत नाही ना, कोणत्याही आजाराने किंवा एखाद्या अपघाताने धीरजचा मृत्यू झाला असता तर त्याचं आयुष्यच तेवढं होतं हे मान्य केलं असतं मी. पण त्याला गळा आपण ठार मारले हे का विसरता तुम्ही? ज्याने गळा दाबून मारला आहे त्या अनन्य शक्तीचा पुढे तुझा टिकाव लागणार आहे का? कोणत्या अनन्य शक्तीची भाषा करतोस तो उमेश? या घरात वावरणाऱ्या आत्म्याविषयी बोलतोय मी. आणि तो एक कृत सगळ्यांनाच मारणार आहे याची तुला चांगलीच कल्पना आहे. आत्मा वगैरे कोणी नाही या घरात. तुला कसं समजावायचं ना तेच मला कळत नाही. उमेश, सुजल, अरे आबा उगाच सांगते मी. तुझा का विश्वास बसत नाही या गोष्टीवर? अरे त्याला गळा दाबून ठार मला हे का विसरतात तुम्ही? अरे पण हे कसं सांगू शकतोस? पोस्टमार्टमच्या रिपोर्टवरून. हा, गळा दाबून ठार मारलं हे त्या रिपोर्टमध्ये सिद्ध झालं. आणि तुम्ही फक्त एक आत्मा घेऊन बसला. कोणत्याही अनामिक शक्तीने धीरजला मारलं असतं तर रिपोर्ट क्लिअर असायला हवे होते ना. अरे पण घटनेपूर्वी 2 मिनिट आधी शेखरने गळा दाबला होता हे तुला दामिनीने सांगितलं होतं ना? हा, सांगितलं होतं. याचा अर्थ हा नाही की शेखरने धीरजला मारलं म्हणून. शक्यता नाकारता येत नाही. उमेश, अरे शेखर भाऊ आहे आमचा, दुश्मन नव्हे. मग जे सत्य आहे त्यावर विश्वास का नाही तुझा? एका अनामिक शक्तीने धीरजचा बळी घेतलाय हे तू का नाकारतोयस? अरे तुम्हाला किती वेळा सांगू रे हे सगळं खोटं आहे म्हणून? तुला कसं समजवायचं ना तेच मला कळत नाही. सुजल,
अरे आबा उगाच सांगतील का? तुझा का विश्वास बसत नाही या गोष्टीवर? बरं, तुला हे पटत नाही हे मान्य करतो, पण आबांच्या समाधानासाठी तुला हा निर्णय घ्यायला काय हरकत आहे? मी म्हणत नाही की तुम्ही हे घर कायमचं खाली करा म्हणून, पण एखाद्या महिन्यासाठी दुसऱ्या घरामध्ये जाऊन राहिला तुला काय प्रॉब्लेम आहे? हे बघ उमेश, मी कुठे राहणार नाही आणि या कारणासाठी तर नाहीच नाही. वा सुजल वा, किती स्वार्थी आहेस रे तू. बरोबर आहे, या घरात आत्मा वावरतोय असं सांगून जर तू इथून निघून गेलास तर तुझी प्रतिष्ठा पायदळी तुडवली जाईल नाही का? सोसायटीमध्ये ताटमानेनं जगू शकणार नाहीस, असंच ना? अरे तू समजदार म्हणता म्हणता ना समज झालायस. सगळेच थकले तुला समजावून, म्हणून आबांचा फक्त हा शेवटचा प्रयत्न होता की मी तुला समजवावं, कारण तू माझा खास मित्र. पण राजा, मी सुद्धा थकलो रे, मी सुद्धा थकलो. वहिनी, हो वहिनी. काय भाऊजी? हे बघा, सुजलला मी थोडा वेळ माझ्याकडे घेऊन जातोय. पण मी नाही कुठे येत. अरे थोडा वेळ माझ्याकडे चल. इथे घरी बसून नको त्याचा विचार करून स्वतःला त्रास करून घेतोस. अरे पण हे बघा, जा थोडा वेळ, तेवढाच विरंगुळा होईल तुमचा. चल सुजल, चल. वाचतोय तो. हे बघ, तू आधी पिशवी उचल आणि आतमध्ये जा. नाही, मी तुमच्या बरोबर आतमध्ये जाईल. हॅलो. हा हा, बोला ना साहेब. सुजन नाही, अहो आत्ताच बाहेर गेले. पण साहेब, काही तपास लागला का? हो ठीक आहे ठीक आहे. हो हो, आल्यावर सांगते मी त्यांना. बरं. हो. तू अजून इथेच उभा आहेस? तुम्ही सांगितलं ना? वहिनी, तुम्ही चला बा. मी तुमच्या बरोबर आत जाईल. बरं बाबा, चल. हो आत. एक मिनिट, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. बोला. सुजल भाईला माझ्याबद्दल काय सांगितलंस? जे डोळ्यात देखत पाहत आहे ते अजून त्यांना वेगळं सांगायची काय गरज आहे?
आणि मी किती सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते विश्वास ठेवणार आहेत का त्याच्यावर? का नाही विश्वास ठेवणार? नवरा आपल्या बायकोवर विश्वास ठेवणार नाही? तेच तर दुर्दैव आहे ना माझं. कारण स्वतःच्या बायकोपेक्षा ना त्यांच्या भावांवर जास्त विश्वास आहे. एक वेळ धीरज भाऊजींवर विश्वास ठेवला असताना तर ठीक आहे, पण तुमच्यासारख्या बेवड्यावर ठेवू नका. सुजल भाईची पत्नी नसतीस ना तर बत्तीशी घशात घातली असती तुझ्या. अहो, अशीच भाषा वापरणार तुम्ही, अशीच वापरणार. स्वतःला भावाला जीवानिशी मारायला कमी नाही करणार, तिथे माझी काय पर्वा करणार? ए! स्वतःच्या भावाला मारण्याचा आरोप तू माझ्यावर करतेस? हा आरोप नाहीये तर खरी वस्तुस्थिती आहे. साली हरामखोर. भाऊजी तोंड सांभाळून बोला. हे बघा, आतापर्यंत गप्पा बसले होते ना ते सुजलमुळे. कारण त्यांना कितीही सांगून ना समजलं नसतं. म्हणूनच पोलिसांसमोर काही बोलू नकोस ना असं बजावून ठेवलं होतं. कारण त्यांना तुमची खूप काळजी आहे ना. पण तुम्हाला कुठे आहे त्यांची काळजी? तुम्हाला जर अशी काळजी वाटत असती ना, आणि जर धीरज भाऊजी आपल्यातून गेले त्याचं जर दुःख वाटत असतं ना, तर अशी ना राज रोज दारू पीत बसला नसता तू. अच्छा, म्हणजे धीरजचं दुःख फक्त तुलाच, आमचा दुःख कोणीच नाही. अगं तू त्याचं दुःख करणारच, कारण तू त्याला आपल्या जाळ्यात तोडण्याचा प्रयत्न करत होतीस ना. भाऊजी, अहो लाज वाटत नाही तुम्हाला हे असं काही बोलायला? अहो आता त्यांच्या मरणानंतर सुद्धा का त्यांच्या आत्म्याला असे यातना देतायत? असं काय पाप केलेलं होतं तुमचं त्यांनी? यातना तर तू दिलायस आम्हाला. या घरात येऊन ज्या दिवशी तू या घरात पाऊल ठेवलास त्या दिवसापासून तिरस्काराचं वादळ उठलं या घरात. वादळ एका शब्द नाही ना दुखावणारे आबा आता जिवारी लागल्यासारखं बोलू लागले. त्यांना माझं फक्त वागणं दिसलं, पण माझ्या भावनांचा विचार करायला वेळच नव्हता. म्हणजे याला जबाबदार मी आहे का? हा तोच जबाबदार आहेस. दुसऱ्याला दोष देण्या अगोदर ना माणसाने स्वतःला तपासून पाहावं. 1000 वेळा पाहिलंय मी स्वतःला तपासून, पण चूक फक्त एकच होती, एकीवर प्रेम केल्याची. हा चूक केली तिच्यावर प्रेम करून, पण त्याची शिक्षा सुद्धा मी स्वतःच भोगतोय. त्यामुळे तुमचं नुकसान तर काय झालं नाही ना. मी चूक केली त्याची शिक्षा मी स्वतःच भोगतोय. म्हणून माझा तुम्हाला एकाच प्रश्न, माझ्यामुळे त्रास तुम्हाला काही झालाच नाही, मग माझा हा तिरस्कार कशासाठी? माझा हा तिरस्कार? हा प्रश्न जेव्हा सुजल आणि बाबा घरी येतील ना तेव्हा त्यांनाच विचारा. या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत. फक्त तूच देऊ शकतेस, कारण या घरची हेड आहेस ना. तुमच्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाही. अगं या घरातील सगळ्यांना तू आपलंसं केलास, फक्त मीच सुटलो तुझ्या तावडीतून. भाऊजी ओरडू नकोस, कशाला कोरट पडेल, मीच जातो. बम भोलेनाथ, बम भोलेनाथ. तुम्ही हे बघायला यावे कोणी घरात नाही. फारच छान. तुमचे पतिराज आणि मद्यपान करणारा धीर भाऊजी ते सुद्धा नाहीये. अतिउत्तम, अतिउत्तम. काय म्हणाला? घरात कोणी नसेल तर पकडायला सोपं जातं. लाज वाटत नाही असं काही बोलताना? बालिके, यात लाज वाटणार का आहे? या घरात वावरणाऱ्या आत्म्याविषयी बोलतोय मी, ज्यामुळे या घरातील सर्व माणसांना भीती निर्माण झाली आहे. त्या आत्म्याला मी या घरातून बाहेर काढण्यासाठी आलोय. त्या आत्म्यांपेक्षा ना तुझीच मला जास्त भीती वाटायला लागली. बम बम भोलेनाथ. हे प्रभू, तुझी आघात लीला, अखंड देवाचे नामस्मरण करणाऱ्या या साधूला या बालिकेने काही बोलावं? घोर अन्याय प्रभू, घोर अन्याय. बालिके, आमच्यासारख्या साधू महाराजांना जर तुम्ही घाबरून लागलात तर दिवसा ढवळ्या इज्जत लुटणाऱ्या त्या गुंडांचा कमीपणा नाही का? हे बघा, आता जास्त बडबड बंद करा आणि मुकाट्याने चालायला लागा इथून. बम बम भोलेनाथ. घोर अन्याय प्रभू, घोर अन्याय. हे नातांच्या नात, तू पुन्हा आलास तिकडे? तुला कोणी सांगितलं मी येणार नाही इकडे? जास्त शानपणा नकोय. ए प्रथम हात काढ.
काढ सांगितलं ना, आणि पुन्हा असा मूर्खपणा करू नकोस. कोण आहेस रे तू? तुझा बाप. ए कोण सांभाळून बोल. मला साधू समजतोस आणि अशी भाषा करतोस? तू सुद्धा एका साधू राजू चालतोस. हे सुशिक्षित माणसाला शोभत नाही. तुमच्यासारख्या डोंगी साधूशी असंच वागावं लागतं. पदवी वस्त्र परिधान करायची, गळ्यात रुद्राक्ष घालायची आणि दुनियेला लुटायचं. आम्ही ढोंगे आहोत हे तुम्ही कसं सिद्ध कराल? सिद्ध काय करायचं त्यात? तुमच्या वागण्यावरच ते सिद्ध होतं. ते कसं काय? मला सांगा, या घरात कशासाठी येता तुम्ही? या घरात वावरणाऱ्या त्या आत्म्याला बाहेर काढण्यासाठी. मग काढलात बाहेर तो आत्मा? नाही, का? त्या आत्म्यापुढे तुमची तपस्या कमी पडली की काय? मुळीच नाही. सगळी तपश्चर्या पणाला लावीन, पण या घरात वावरणाऱ्या त्या आत्म्याला बाहेर काढीन. राहू द्या महाराज, बाहेर काढाल तेव्हा काढाल, पण या घरात आत्मा असल्याचं सुद्धा अजून तुम्हाला सिद्ध करता आलेलं नाही. नसल्याचं तरी तुम्ही कुठे सिद्ध करताय? साहेब, आम्ही सुद्धा माणसंच आहोत, कुणी भगवान नाही. आमच्यानं जेवढं जमतंय तेवढं आम्ही करत आहोत. पण विश्वास ठेवा, या आत्म्याला बाहेर काढून थोडा वेळ लागेल, पण त्याला मी जरूर बाहेर काढीन. येतो मी. आणि हो, सुरुवातीला तुमच्यावर गैरसमज करून घेतला त्याबद्दल माफ करा. मला न येण्याची ताकीद दिली होती ना, मग का आला तुम्ही इथे? हे तुमच्या आबांना विचारायचं. त्याची काही गरज नाही. निघा तुम्ही. अरे हो हो, एवढा चिडतोस का? प्लीज निघा म्हटलं ना. बंग भोलेनाथ. तुझ्या रिलॅक्स या, रिलॅक्स. उमेश, हा माणूस इथला आवडत नाही रे मला. अरे पण तो आबाच्या सांगण्यावरच येतोय ना. आपा पण असे का वागतात ना तेच कळत नाही. अरे त्यांच्या परीने ते जे प्रयत्न करत आहेत त्यांना करू दे ना. तुझ्या तुला काय प्रॉब्लेम आहे? तू फक्त स्वतःचाच विचार करतोस म्हणून तुला ते तसं वाटतं. अरे पण मी वेगळं असं काय करतो? काहीच नाही. अरे पण प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी असते. सुजल, तुझे विचार खरोखर चांगले आहेत, यात बरं हुशार आहेस. अरे म्हणूनच थोड्याच कालावधीत नाव मिळवलंस. पण तुझ्या या विचारांबरोबरच तू दामिनी वहिनी आणि आबांच्या मताचा देखील विचार करायला हवायस असं मला वाटतं. असं कोण म्हणतं की मी त्यांची मतं विचारात घेत नाही म्हणून? अरे आबानीच तर घडवलंय आम्हाला, इज्जत करतोय मी त्यांची, आणि म्हणूनच त्यांना समोरासमोर प्रतिकार करण्याची हिंमत नाही माझ्यात. आता राहिला प्रश्न दामिनीचा. ती तर माझी अर्धांगिनी आहे. मग तिच्या सुखाचा विचार मी नाही करणार तर दुसरं कोण करणार? हां, आता ते ज्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात त्यावर माझा विश्वास नाही, हा काय माझा दोष आहे? आणि याचा अर्थ त्यावर विश्वास नाही की त्यांची मतं विचारात घेत नाही असा होत नाही. सॉरी सुजल. अरे तू एक माझा चांगला मित्र आहेस म्हणून तुला समजावं असं वाटलं. मित्र? अरे वेड्या, त्याही पलीकडे नातं आहे आपलं. हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे की तुम्हाला आपलं समजतोस. अरे ज्याचं श्रेय त्याला द्यायला नको का? बरं उमेश, तू बस, मी आलो चेंज करू. बरं ये. बस. काय रे, इथं आल्याशिवाय तुला चैन पडत नाही? म्हणजे म्हणजे तू इथं काय येतोयस? शेखर, याआधी कधी असा प्रश्न केला नव्हतास? त्या चुकीची सुधारणा करतोय. शेखर, नेमकं काय म्हणायचंय तुला? तेच कळत नाही मला. अरे सगळं कळतंय रे, पण वळत नाही. काय ते स्पष्ट बोल. तू या घरात कुणासाठी येतोस? माझ्यापेक्षा सुजल तुला चांगलं सांगू शकतो. का तुला सांगता येत नाही की सांगायला लाज वाटते? शेखर, तू काय बोलतोस हे कळतंय का तुला? तुला कळतंय ना? अरे तू या घरात कुणासाठी येतोयस हे आबांच्या आणि सुजल भाईचं जरी लक्षात नाही ना आलं तरी माझ्या लक्षात चांगलंच आलंय. शेखर, तू स्पष्ट का बोलत नाहीस? तुला माझं इथं येणं जर गैर वाटत असेल ना तर मी इथं न येण्याच योग्य ठरेल. अरे आता काय योग्य ठरायचं राहिलंय? अरे तुझ्यामुळेच आबा दुरावलेत मला. शेखर, अरे आपल्या गैरवर्तनाला कुणाकुणाला जबाबदार ठरवणार आहे? अरे नशीबवान आहेस तू की तुझ्यासारख्या माणसाला आबांसारखा बाप आणि सुजासारखा भाऊ लाभला. पण त्यांची महानता तुला कशी दिसेल? अहोरात्र दारूच्या नशेत डुंबणाऱ्या भावाला सुजासारखा प्रेमळ भाऊ कसा दिसेल? अरे आतापर्यंत या घरात ठेवून घेतलाय ना
हे तुझं सुदैव समज. अच्छा, म्हणजे तू मला आता घराबाहेर काढणार तर ते माझ्या रक्तात नाही. काय आहे तुझ्या रक्तात ते मला दिसत नाही. त्यासाठी डोळ्यांची गरज नाही, अंतःकरण साफ असावं लागतं. अरे सुजल भाईनं तुला पूर्ण ओळखावं एवढीच माझी इच्छा. तुझ्याशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. थांबलास का? निघ ना. शेखर, उमेशशी बोलण्याची पद्धत झाली का? राहू दे सुजय, येतो मी. उमेश, उमेश. शेखर, त्याचा अपमान करण्याची काय गरज होती? तो आपल्याला किती मदत करतो माहिती आहे का तुला? भाई मी पण तुला मदत करतो ना. अरे कसली मदत करतोस? रात्रंदिवस दारू पिऊन माझी इज्जत वेशीवर टाकतोस. घरी आलेल्या मित्रांना नको ते बोलून त्यांचा अपमान करतोस. घरातील एकाही माणसाला नजरेसमोर धरत नाहीस. ही मदत करतोस तू मला? मला जर मदत करायची असेल तर फक्त दारू सोड. खूप मोठी मदत झाल्यासारखी होईल. भाई तू उमेशला अजून पूर्ण ओळखलेला नाहीस. अच्छा, म्हणजे आता माणसं ओळखायला तू मला शिकवणार? तुला शिकवण्या इतकी समज नाही रे माझ्या. पण तुझं लग्न झाल्यापासून त्याचं इथे येणं वाढलंय. अरे तो पूर्वी सुद्धा यायचा. पण आता तो जास्त यायला लागलाय. म्हणजे काय म्हणायचंय तुला? मला त्या उमेशचा संशय येतो. शेखर, काय म्हणालास? उमेशचा संशय येतोय तुला? अरे ज्याला आबांनी मुलासारखं वागवलं, ज्यानं भावा इतकं प्रेम दिलं, त्या उमेशचा संशय येतोय तुला? हा उमेश. अरे त्या उमेशचा संशय येतोय. कदाचित वहिनीचे आणि त्याचे. शेखर, आरामखोर, चालता हो माझ्या नजरेसमोरून. आपल्या वहिनीबद्दल असले घाणेरडे विचार तुझ्या मनात आले कसे? जा, चालता हो इथून. भाई भाई मारलंच मला. मारलंच मला. पण मारलेल्याचं दुःख नाही झालं रे मला. नाही झालं. कारण तो तुझा अधिकारच होता. अधिकारच होता. आज आज प्रथमच मला कुणाच्या तरी अधिकाराची जाणीव झाली. जाणीव. पण भाई मारायला खूप उशीर केलास रे भाई. खूप उशीर केला. अरे ही चापट तिच्या जाळ्यात अडकण्यापूर्वी मारायला हवी होती. दारूच्या पेल्यात डुबण्यापूर्वी जर तुला मारलं असतं तर मी असं कदाचित भरकटलो नसतो रे भाई. भरकटलो नसतो. भरकटलो नसतो. ठीक आहे भाई, मला जा म्हणून सांगितलंस, मी जातो. पण तुला एकच सांगतोय, त्या उमेश पासून सावध राहा भाई. सावध राहा. नाहीतर एक ना एक दिवस तो तुझा घात केल्याशिवाय राहणार नाही. भाई भाई उमेश पासून सावध राहा. सावध. दामिनी, शेखर जे काय बोलला ते मनावर घेऊ नकोस. त्याच्याबद्दल मी माफी मागतो तुझी. सुजल हो, काय करताय हे? आणि अशी माफी मागून आपल्या मनाचं मोठेपण का कमी करतात तुम्ही? शेखरच्या अशा वागण्याचा घरातील सगळ्यांना त्रास होतो. हे बघा, तुम्ही नका मनाला लावून घेऊ. आता शेखर भाऊजींच्या स्वभावाची ना सवय झाली आहे मला. नका विचार करू. बरं, ते जाऊ दे. इन्स्पेक्टर कानिटकर साहेबांचा फोन आला होता मला. काय म्हणाले? त्यांनी तुम्हाला फोन करायला सांगितलं. ठीक आहे. हॅलो, हां कानिटकर साहेब आहेत का? साहेब नमस्कार. हो हो, सुजल बोलतो. ते थोडं बाहेर गेलो होतो. हो हो. बरं, काही समजलं का? हां हां. नाही ना? हो, सगळ्यांचाच लाडका होता तो. नाही साहेब, हो चांगली माणसं आहेत ती. कोण, रजनीचा भाऊ? नाही नाही साहेब, तो असं नाही करणार.
हो तोच तर प्रॉब्लेम आहे ना साहेब. कुणावर संशय घेणार? शोधून तर काढायचंच आहे त्याला. त्यासाठी तुमची मदत लागेल साहेब. प्लीज हेल्प मी. हां, आणि काय माझी याची गरज असेल तर सांगा मला, मी येईन तिकडे. हो 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 हो, थँक्यू सर. हो. काय म्हणत होते साहेब? पुराव्याअभावी अजून तरी काहीच हाती लागलं नाही त्यांच्या, असं म्हणणं आहे त्यांचं. आणि रजनीच्या भावाबद्दल काय बोलत होते? दिन्याने आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलंय की धीरज रजनीच्या भावाला घाबरायचा म्हणून. का? भाऊजी का घाबरायचे त्यांना? अगं, जिच्यावर प्रेम करतो तिच्या आई वडिलांना, भावाला थोडंफार घाबरणारच ना. हा दिन्या पण ना नको ते बोलून गेला काहीतरी वेड्यासारखा. हो, तो तरी काय करणार बिचारा. पोलिसांसमोर घाबरला असेल म्हणून बोलला असेल काहीतरी. वहिनी, ओ वहिनी. आले. मी आलेच. हॅलो 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 हॅलो. हॅलो 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 हॅलो. सुजल गेलेत वाटतं. हॅलो हॅलो हॅलो. वहिनी, सुजल घरी नाहीये. म्हणजे मी थांबायचं नाही का? नाही, तसं काही नाही. पण जर सुजल घरी असताना जर तुम्ही इथे आलात तर बरं होईल. वहिनी, तुम्ही सुद्धा अविश्वास दाखवतात माझ्यावर. हा अविश्वास नाहीये भाऊजी, तर दोन मित्रांच्या मैत्रीमध्ये तडा जाऊ नये ना म्हणून घेतलेला हा समंजसपण आहे. एवढा भरोसा आहे सुद्धा मला. सगळ्याच गोष्टी भरवशावर नाही चालत भाऊजी. माणसाचं परिवर्तन व्हायला ना एक क्षण देखील पुरा असतो. वहिनी, माझ्यामुळे जर तुमच्या संसारात तडा जाईल असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर खरंच कधीच येणार नाही मी इथे. हो, असं कसं म्हणेन मी? पण त्या दिवशी तुमच्या येण्यानं शेखर भाऊजींनी या घरात केवढा हंगामा केला हे ठाऊक आहे ना तुम्हाला. आता सुजलचा आपल्यावर विश्वास होता म्हणून ठीक आहे, नाहीतर हो, शेखरने एक दुसऱ्यावर आरोप करण्यापलीकडे केलंयच काय? कुठे सुजल आणि कुठे हा शेखर? हाच तर फरक आहे ना दोन भावांमध्ये. पण सुजलमुळे गप्प बसावं लागतं मला. खरं सांगू वहिनी, सुजलला आता माझ्या आधाराची अतिशय गरज आहे. त्यामुळे त्याच्यासाठी तरी मला इथे यावंच लागेल. आणि त्याला जर मला मदत करायचीच असेल ना, तर मी कशालाच घाबरणार. कारण सती जाणारी ना अंग भासते म्हणून चालत नाही. हे तुमच्यासाठी ठीक आहे, पण मग माझं काय? तेवढं तुम्हाला सहन करावंच लागेल आपल्या नवऱ्यासाठी. पण तरी देखील सुजल घरी असताना जर तुम्ही इथे आलात तर बरं होईल. कारण मला आता कोणतंही संकट ओढवून घ्यायचं नाहीये माझ्याकडे. वहिनी, काय वय पाणी? मग काय चहा? नाही नको. आईला काय म्हणायचं तरी कार्याला? पाहुण्याला चहा पाणी विचारायचं नाही तर काय विचारायचं? पण मी म्हणतो येतात तेवढी सगळी सरभरीत कशी? बम भोलेनाथ, बम भोलेनाथ. तरी बरबरीत दिसतोय. अरे या गोसाड्या, मूर्ख, गोसाड्या म्हणून माझा अपमान करतोस? आईला हा वैतागला. अरे मग काय म्हणू मी तुम्हाला? अरे सन्मान देऊन संत साधू महाराज म्हणावं. संत साधू महाराज? अरे हे तर सगळं तुझं संपूर्ण नाव सांगितलंस. बम बम भोलेनाथ. मूर्ख बालका, फक्त महाराज म्हणावं. फक्त महाराज? अच्छा अच्छा, फक्त सरनेम. बम बम भोलेनाथ, फक्त महाराज. ठीक आहे महाराज सर. बम भोलेनाथ.
मग काय म्हणू मी तुम्हाला? फक्त महाराज. ठीक आहे महाराज. हा, मग काय देतोस काय तू मला? तू काहीही माग. काही देतोस? हो, मग चिवडा, लाडू, मिठाई काही मागायला हरकत नाही. काहीही माग. भूतांना थैथै थैथै नाचायला लावू. भूत? भूत? कुठं भूत? अरे भूत! अरे भूत! कुठे पाहिलंच का? अरे तुम्हीच तर त्या भूतांची आठवण काढली. अरे भूतांना थैथै नाचायला लावू असं म्हणत होतो मी. अरे भूतांची जरी आठवण काढली ना तरी सगळं घाम फुटतो आपल्याला. अरे का घाबरताय त्या भूतांना? काय घाबरते त्या भूतांना? अरे स्मशानात राहणारे तुम्ही, तुम्हाला काय कळणार ती भूतांची किमया? त्या भूतांची भीती वाटू नये म्हणून काहीतरी एखाद्या पर्याय असेल ना तुमच्याकडे? आहे ना, एक नाही 1000 पर्याय आहेत. बाबा त्यातला एक पर्याय सांगा, तो सुद्धा सोपा. त्या भूतांना पैसे वगैरे द्यायचे असतील ना तर बाबा अजिबात नको. कारण ते भूत प्रायव्हेट मध्ये कामाला असेल तर ठीक, नाहीतर BMC मध्ये असेल ना तर साधी वाटच लागायची, रोजच दिवाळी मागायचं. अरे तसं काही नसतं. त्या भूतांची भीती वाटू नये म्हणून तुला एक धागा देतो. अरे तो काय आमच्याकडे नाही. अरे त्या धागाविषयी मी नाही बोलत. एक असा धागा देतो ज्यानं तुझी भूतांची भीती निघून जाईल. ओम क्रीम छेम चामुंडाय नमः. काय सांगता, एवढी शक्ती आहे या धाग्यामध्ये? ओ बालका, मग याचं काय करू? उजव्या हातात बांध आणि देवाचं नामस्मरण कर. मग तुला कुठल्याही भूताची भीती वाटणार नाही. अरे मग जर एवढी शक्ती या धाग्यामध्ये असेल तर या घरातल्या प्रत्येकाच्या हातामध्ये का नाही बांधत तुम्ही? अरे विश्वास नाही त्यांचा या धाग्यावर. तुझा असेल तर तू बांध. येतो मी. बम बम भोलेनाथ. काय झालं? दामिनी बोल ना. अगं बोल बोल, काय झालं बोल. उठ वरती प्रथम, उठ पहिली, उठ वरती उठ. काय झालं? अगं घाबरू नकोस, मी आहे ना. चल तू आज चल, चल चल तू आज चल. आई आई वहिनी वहिनी, अरे घरात कुणी आहे की नाही? बाबा बाबा बाबा,
भाऊजी